राम कोण आहेत, कोण आहेत राम असं विचारल्यानंतर राम समजणं हे खूप गरजेचं आहे. राम या शब्दाचा अर्थ, राम म्हणजे जिकडे अंधकार निघून जातो आणि म्हणजे जिकडे अहंकार नाहीसा होतो. म्हणजे ज्ञान भेटल्यानंतर सुद्धा ज्याला अहंकार राहत नाही त्या अवस्थेला राम असं म्हणतात. रावणाकडे पण ज्ञान होतं पण रावणाचा अहंकार नाहीसा नव्हता झाला. रामांचं वर्णन करताना किंवा रामांना कोण कसं समजतो याचं वर्णन करताना तुलसीदास म्हणतात, जाकी रहे भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी. ज्याची जशी भावना आहे तसे त्याला राम दिसतात. आपल्या देशामध्ये 300 पेक्षा जास्त रामायण लिहिले गेलेले, ज्याच्यामध्ये संस्कृत, अवधी, हिंदी, आसामी, गुजराती, मराठी, ओडिया आणि उर्दू असे भरपूर भाषांमध्ये रामायण लिहिले गेले. भारतामध्ये 10,000 पेक्षा जास्त रामांचे मंदिर आहेत आणि जगभरामध्ये 150 पेक्षा जास्त रामांचे मंदिर, जिथे नेपाळ, कंबोडिया, तिबेट, चायना, थायलंड, म्यानमार, फिलिपिन्स अशा भरपूर देशांमध्ये रामांचे मंदिर आहेत. रामांना समजण्यासाठी त्यांचं चरित्र समजणं आणि रामायण वाचणं हे खूप गरजेचं आहे. एक सुंदर प्रसंग सांगतो रामायणात, जे आपल्याला समजणं खूप गरजेचं होतं. ज्या वेळेला रावण मारीचीकडे जातो आणि मारीचीला म्हणतो की मला सीतेचं अपहरण करायचं आणि त्यासाठी तू सोन्याचं हरणाचं रूप घेऊन जा, म्हणजे मग मी सीतेचं अपहरण करतो. रामांना आणि लक्ष्मणांना तू लांब कर आणि मग मी सीतेकडे साधूचं रूप घेऊन जातो आणि सीतेचं अपहरण करतो. याच्यावरती मारीची म्हणतो की रामांसमोर मी जर असा गेलो तर 100% मी मरणार. त्यापेक्षा तू एवढा मायावी आहेस रावण आणि तू एवढा ताकदवर आहेस, तर तू एक काम का नाही करत, तू सगळे रूप घेऊ शकतो, मग तू रामांचंच रूप का नाही घेत, म्हणजे सीतेचं अपहरण करणं तुला सोपं होईल. त्यावेळी रावण म्हणतो, अरे मारीची, मी हा प्रयोग केलेला आहे, पण ज्या वेळेला मी रामांचं रूप घेतो त्यावेळेला जगातली प्रत्येक स्त्री ही मला आईसारखी दिसायला लागते आणि म्हणून मी सीतेचं अपहरण नाही करू शकत. रावणांच्या चरित्रामध्ये रामांचं फक्त रूप घेतलं तर एवढा बदल होतो. एवढं महान चरित्र रामांचं आहे. अगदी 20 वर्षाचे असतील राम, त्यावेळेला ज्या दिवशी राज्याभिषेक होणार आहे त्याच दिवशी सकाळी रामांना असं समजलं की आपल्याला वनवासात जायचं आणि हे राज्यपद आपल्याला भरताला द्यायचं. ह्याच्यावरती कवी असं वर्णन करतात की स्मित हास्य समभाव राम, म्हणजे रामांच्या भावनेमध्ये एवढं समत्व होतं की राज्यपद भेटणं अगोदरचा जो भाव होता तसाच भाव वनवासाला जायचं आहे समजल्यानंतर सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती तसंच हास्य होतं. दशरथांना हे समजत नव्हतं की रामांना नक्की समजले की नाही की त्यांना वनवासाला जायचं. एवढे समभाव असणारे आमचे राम आहेत. ज्यावेळी अयोध्यातून निघाले, जिथे जिथे राम गेले, प्रयागराज असेल, चित्रकूट असेल, किशिकंद असेल, पंचवटी असेल, दंडकारण्य असेल, जिथे राम गेले तिथे तिथे रामांना राज्य मानलं गेलं आणि आज सुद्धा रामांचे मंदिरं त्या त्या ठिकाणी आहेत. भरत ज्या वेळेला परत आला रामांकडे आणि भरताने सांगितलं चित्रकूटमध्ये की दादा परत चल, परत अयोध्याला चल, त्यावेळी रामांनी भरताला सांगितलं, अयोध्याचा हो तू राजा, रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. की हे भरता, आपल्या वडिलांनी एक वचन दिलेले आणि रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. मी ते वचन जे वडिलांनी आपल्या आईला दिलेलं आहे ते कर्तव्य पालन करणं हा माझा धर्म आहे आणि म्हणून भरताला परत समजावून परत पाठवलं. पुढे शबरीला ज्यावेळी ते भेटले त्यावेळी शबरी ही भिल्लीन होती आणि भिल्लीन असून सुद्धा प्रेमासाठी, प्रेमाच्या भक्ती भावनेतनं ज्यावेळी शबरीने रामांना बोरं दिली, ती उष्टी बोरं होती, तरी सुद्धा ती उष्टी बोरं रामांनी खाल्ली. तिथे लहान आणि मोठ्याचं लहान मोठा अजिबात रामाने मानलं नाही.
तिथून निघाल्यानंतर ज्या वेळेला रावणाला मारण्याची वेळ आली आणि ज्यावेळी लंका मध्ये जाऊन सेतू पार करून ज्यावेळी राम लंकेमध्ये गेले, शेवटी सुद्धा तिथे रावणावरती दया येऊन रामाने शांती संदेश अंगदामार्फत रावणाला पाठवला. शेवटी रावण ऐकत नाही समजल्यानंतर युद्ध हाच पर्याय, आणि युद्ध केल्यानंतर ज्या वेळेला लंका जिंकली, रावणाला मारलं आणि लंका जिंकल्यानंतर राज्याभिषेक ज्यावेळी विभीषणाचा व्हायला लागला, त्यावेळेला लक्ष्मणाने रामांना सांगितलं की अरे रामा, ही सोन्याची लंका सुद्धा आपल्या राज्यामध्ये घे, राज्याचा विस्तार कर राज्याचा. त्यावेळी राम लक्ष्मणाला असं म्हणतात, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमीचे स्वर्गदपी गरीयसी. की हे लक्ष्मणा, ही लंका सोन्याची जरी असली तरी पण ती मला रोचत नाही. मला माझी जन्मभूमी, माझी मातृभूमी जी अयोध्या आहे, ती मला स्वर्गाहूनही प्यारी आहे. ही संस्कृती, हे आदर्श आम्हाला रामाने शिकवले. तुम्हाला जर उत्तम पिता व्हायचा असेल तर तुम्ही रामांचा आदर्श घ्या. तुम्हाला जर उत्तम पुत्र व्हायचा असेल तर तुम्ही रामांचा आदर्श घ्या. तुम्हाला जर उत्तम पती व्हायचा असेल तर तुम्ही रामांचा आदर्श घ्या. तुम्हाला जर उत्तम भाऊ व्हायचा असेल तर तुम्ही रामांचा आदर्श घ्या. तुम्हाला उत्तम शिष्य व्हायचा असेल तर रामांचा आदर्श घ्या. तुम्हाला जर उत्तम गुरु व्हायचा असेल तरी तुम्ही रामांचा आदर्श घ्या. आणि तुम्हाला जर उत्तम राजा व्हायचा असेल तरी सुद्धा रामांचाच आदर्श घ्या. आपल्या प्रजेसाठी ज्यांनी आपल्या स्वसुखाचा, संसाराचा सुद्धा ज्यांनी त्याग केला ते राम आहेत. आमच्या आदर्शांचा आदर्श राम, असं म्हणून आम्ही रामांना ओळखतो. रामांना समजणं, रामायण समजणं हे खूप गरजेचं आहे. एक आदर्श घेतल्यानंतर बाकी सर्व कुठलाही आदर्श घेण्याची जिथे गरज भासत नाही. एका आदर्शामध्ये सगळे आदर्शांचा आदर्श राम असे जिथे येतात, त्या रामांचं जेवढं मला माहित होतं तेवढं चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्याला राम कोण आहेत असं विचारल्यानंतर कमीत कमी एवढं तरी आपल्याला रामांविषयी माहिती असली पाहिजे असं मला वाटतं. जय श्रीराम.